कांग्रेस अलग से कड़े भी रहेगा तो कुछ नहीं आने वाला है, कुछ नहीं आने वाला है, लिख के ले लो। इस जो है इलेक्शन में उद्धव ठाकरे की पार्टी जरूर आए, आना भी चाहिए। व्यवस्थित झाली आहे ती शिवसेना पाहिजे झालेली आहे, शिवसेना पाहिजे. ते काय शिवसेना जेव्हा आली तिथूनपासून आम्ही लहानपासून बघतोय की शिवसेनेच्या राज्यात हे सर्व झालेलं आहे काय. आणि काही काँग्रेसचे लीडर आहेत त्याच्यामुळे बी काही म्हणजे धारावीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. अदानी असो की कुणी असो डेव्हलपमेंट झालं पाहिजे देशात, म्हणजे धारावीचं झालं पाहिजे. कारण की हे फेरीवालेपासून ते जे धंदेवाले आहेत आणि गाड्या बिड्या लावतात रस्त्यावर, त्याच्यामुळे काही लोकांना त्रास होतो आणि अटॅक बिटॅक आला माणूस आजारी असतो तो माणूस कसा जाऊ शकतो. BJPला किंवा शिंदे गटाला मतं देणं म्हणजे गुजरातला मतं देण्यासारखं आहे. कारण त्यांचं पहिल्यापासून मुंबईवरती डोळा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्लॅन पहिल्यापासून आहे त्यांचा. आणि जर तसं झालं तर मग आपण एक मराठी माणूस किंवा स्वतःला मराठी मुंबईकर म्हणून घेण्यामध्ये काय अर्थ नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई महानगरपालिकेसहित राज्याच्या 28 महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर मुंबई आउटलुककडून आपण वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथल्या लोकांची काय मतं आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, कोणाची सत्ता यावी असं त्यांना वाटतं, ह्या प्रतिक्रिया आम्ही घेत आहोत. ह्या प्रतिक्रियांच्या सिरीजमध्येच आपण आज धारावी या भागामध्ये आलेलो आहोत. धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी स्लम म्हणून ओळखली जाते. तिथे लोकांच्या मोठ्या समस्या आहेत आणि हा धारावीच्या रिडेव्हलपमेंटचा मुद्दा जो आहे तो विधानसभेला देखील मोठा गाजला होता. आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, धारावीकर कोणाला महापालिकेच्या त्या खुर्चीवर बसवणार आहेत, सत्तेच्या खुर्चीवर बसवू इच्छितात, हे बघणार आहोत. आणि त्यासाठीच आपण धारावीमध्ये आलेलो आहोत. धारावीमध्ये लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया. क्या नाम आपका? मेरा नाम शेख उस्मान, कहाँ रहते हैं? विक्रोली पार्क सेट की रहने वाला हूँ। अच्छा, महानगर पालिका के चुनाव है, किसकी सत्ता आनी चाहिए ऐसा आपको लगता है? 101% जो है उद्धव ठाकरे की जो है गठबंधन आना चाहिए। क्यों ठाकरे क्यों? ठाकरे क्यों, आप लोग भी जानते होंगे ठाकरे क्यों? आप बताइए ना. नहीं, हमारे हिसाब से हम बोल रहे, हाँ. थोड़ा सा हाँ. हमारे हिसाब से हम बोल रहे ठाकरे की जो है गठबंधन आएंगे जरूर। जो है मुंबई के विकास में बहुत सारे चीज़ें जो है विकास बदल सकते हैं। उन्हीं के पास उतना इनकी जो पावर भी है, साथ देने वाला अगर जो है सारे आवाम अगर साथ दे दिए तो उद्धव ठाकरे की गठबंधन आ गई तो समझ लीजिए मुंबई की बहुत सारे चीज़ों के समाधान मिलेंगे और विकास भी मिलेगी, जरूर मिलेगी। भाजप का नको है, शिंदे का नको है? उनसे तो हमारा कोई लेन देन है ही नहीं। हम जिस घर पे जुड़े हुए हम उसी घर की तारीफ कर सकते हैं, उसी घर की जो है हम विकास के लिए बात कर सकते हैं। काँग्रेस का नको है? काँग्रेस पण एक मोठा पार्टी आहे. वहाँ कोई है ही नहीं। काँग्रेस वेगळं लढणार आहे. कांग्रेस अलग से कड़े भी रहेगा तो कुछ नहीं आने वाला है, कुछ नहीं आने वाला है, लिख के ले लो। इस जो है इलेक्शन में उद्धव ठाकरे की पार्टी जरूर आएगी, आना भी चाहिए। कोणाची आली पाहिजे सत्ता? उद्धव ठाकरे, राजसाहेब ठाकरेंची सत्ता आली पाहिजे. का बरं? का बरं म्हणजे आता ते लढतंय मराठी माणसाचे तर काम करणार ते लोक. मग एवढ्या वर्ष त्यांचीच सत्ता आहे आणि पुन्हा त्यांचीच आली पाहिजे. हो, का बरं? आता दोघं इतर आले ना, आता काम करणार ते लोक. आधी करत नव्हते. आधी तर माहित नाही मला, मग तर मी आता इलेक्शन 3 द्यायला आत्ता चालू केले मी. बरं, महानगरपालिकेची पहिली देत नव्हतो. त्यांचीच आली पाहिजे, ठाकरेंची. हो, ठाकरेंची झाली पाहिजे. काही रिक्षा चालवणारे, टॅक्सी चालवणारे जे लोक आहेत ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबर धारावीमधल्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून इथे काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे, काँग्रेसबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घेऊयात. काय नाव आपलं? माझं नाव सखाराम बाबू इंगळे. बरं, राहायला कुठे आपण? मी धारावी 90 फीट रोड पोलीस चौकी. पोलीस चौकीमध्ये राहता? नाही, इंदिरानगर लातूर गल्ली. अच्छा, चौकीच्या समोर. काय वाटतंय तुम्हाला, महानगरपालिकेच्या त्या निवडणुका लागलेल्या आहेत, हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे, खासदार काँग्रेसचे आहेत, आमदार काँग्रेसचे आहेत, कोणाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता यावी असं वाटतं? तर हे जे इलेक्शन जे इलेक्शन जे आहे ना, खूप लेट झालेलं आहे. म्हणजे बरेच दिवसाबाद इलेक्शन चालत आहे. महानगरपालिकेवरती सत्ता पण बरोबर चालू देत नाही. जे चलत होते त्यांना पण हटवण्यात आलेले आहे. जे पहिले सुरळीत चालत होतं त्याप्रमाणे चालावं हे माझी इच्छा आहे. कोणाची सत्ता यावी असं वाटतंय?
आता मी काय सांगणार ते नाही, पक्षावर तरी तुम्हाला असं वाटत असेल ना काहीतरी. तसं नाही, ते पक्षावरती अवलंबून असतं, बहुमत भेटलं पाहिजे. आता आपण कोणाचं काय कसं काय सांगणार. तुम्ही असं वाटतंय का की काँग्रेसचं सत्ता आली पाहिजे महानगरपालिकेत की ठाकरेंची सत्ता आली पाहिजे? माझ्या मताने तर उद्धव बाळासाहेब ठाकरेची महानगरपालिकेमध्ये सत्ता आलेली पाहिजे. महानगरपालिकेचं सत्ता तेच खूप दिवस चालवत होते महानगरपालिका. बरेच दिवस त्यांचे महापौर पण होते महानगरपालिकेमध्ये. जर त्यांची सत्ता आली तर खूप चांगलं होईल. माझं नाव सोमा गोविंद सोलंकी. बरं, राहायला कुठे? मी धारावी राहिलो आहे. कोणाचं सत्ता आली पाहिजे मुंबई महानगरपालिकेत? जे काम करेन त्याची सत्ता आली पाहिजे. तरी एखाद्या पक्षाचं नाव, आता बरेच पक्ष आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. आता म्हणायला गेलं तर मुंबईचं भवितव्य बघण्यासाठी मुंबईचं आजपर्यंत जे काय झालं म्हणजे कार्य झालं आहे, व्यवस्थित झाली आहे, ती शिवसेना पाहिजे झालेली आहे. शिवसेना पाहिजे काय शिवसेना जेव्हा आली तिथूनपासून आम्ही लहानपासून बघतोय की शिवसेनेच्या राज्यात हे सर्व झालेलं आहे काय. आणि काही काँग्रेसचे लीडर आहेत त्याच्यामुळे बी काही म्हणजे धारावीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याबद्दल डेव्हलपमेंट झालं पाहिजे असंच माझं मत आहे. आणि नॉन करप्टेड चांगले म्हणजे चांगले उमेदवार असेल जे लोकांचं भलं आणि देशाचं भलं तसंच कार्यपद्धती करत असतील तर तेच लोक आले पाहिजे. तर ते जिथून आले तर देशाचं काय भलं तो होईल, भवितव्य निघेल. बाकी मुश्किल नाही, पण ठाकरे तुम्ही म्हणताय, एका बाजूला ठाकरेंची बरेच वर्ष सत्ता राहिलेली आहे महानगरपालिकेमध्ये. ठाकरेच आता असं म्हणतायत की मुंबईतल्या मराठी माणसांवरती अन्याय झालेला आहे. सत्ता त्यांचीच आहे, जबाबदार त्यांनाच धरलं पाहिजे ना. हा, ही गोष्ट खरी आहे की काही पण एवढं काय की इथं म्हणजे मुंबईत खूप व्यवस्था झालेली आहे. पहिल्याची मुंबईत होती, मी धारावीत राहतो, धारावीतमध्ये मी एवढं घाण होतं हे होतं. जेव्हा शिवसेना आली तेव्हापासून एवढं व्यवस्थित झालं ना शिवसेना पाहिजे की तेव्हा सर्व शिवसेना एकत्र होती. आज बी शिवसेना एकत्र येईलच. आणि काँग्रेसचे काही आमदार खासदार होते ते निवडून त्याच्यामुळे बी काही डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि ठाकरे म्हणजे शिवसेनाच्या राज्यात भरपूर काही माझे मुंबईत व्यवस्था झालेली आहे. एवढी गोष्ट खरी आहे. तुम्ही धारावीत राहताय, धारावीतला एक प्रमुख प्रश्न म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट जी आहे. अदानीला ते प्रोजेक्ट दिलेला आहे. अशी भीती दाखवली जाते ठाकरेंकडून आणि सर्वच विरोधी पक्षांकडून की हे सगळं मुंबई आता अदानीला दिले जाईल. त्यावर काय बोलत? धारावी जी झोपडपट्टी आहे त्यामध्ये लोक प्रत्येक कास्टची लोक व्यवस्थित म्हणजे एक माळा 2 माळा 3 माळा असे येतात. बाहेरून जे लोंढे येतात बाहेर, इकडच्या लोकांना राहायची ही नाही. आणि ते सगळे राहून त्याच्यामुळं काय होतं माहिती का, पहिली परिस्थिती काय की याच्या लोकांना नोकऱ्या भेटत नाही. बाहेरच्या लोक नोकऱ्या करतात, धंदे करतात. आणि एवढं गिचमिड होतो ना की समजा रस्ता जायला यायला सर्व गाड्या लागतात, धंदे लागतात. गाड्या कदाचित कोणाला अटॅक आला समजा तर माणूस ती गाडी कशी निघू शकेल हा तर विचार केला पाहिजे. तर त्यासाठी रस्ते मोकळे करण्यासाठी लोकांनी हे बिल्डिंग साईडवरून बांधून रस्ते व्यवस्थित केले पाहिजे. रस्ते व्यवस्थित केल्यामुळे काय होते की त्यामुळे ते लोकांचे राहणीमान व्यवस्थित झाले पाहिजे. आणि त्या राहणीमानामुळे लोक व्यवस्थित सुशिक्षित राहतील. आणि अदानीला जर हे डेव्हलपमेंट करण्यासाठी दिली संधी तर ते चांगलं आहे का? अदानी असो की कुणी असो डेव्हलपमेंट झालं पाहिजे देशात, म्हणजे धारावीचं झालं पाहिजे. कारण की हे फेरीवारीपासून ते जे धंदेवाले आहेत आणि गाड्या बिड्या लावतात रस्त्यावर, त्याच्यामुळे काय लोकांना त्रास होतो. आणि अटॅक बिटॅक आला, माणूस आजारी असतो, तो माणूस कसा जाऊ शकतो. त्यासाठी रिडेव्हलपमेंट रस्ते व्यवस्थित केले तर व्यवस्थित होणार. तर म्हणजे कुणी असो, अदानी असो किंवा अंबानी असो किंवा कुणी राजकारण असो, ते आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. पण व्यवस्थित लोकांना जे राहतात त्या ठिकाणी द्या. त्याच्यामुळे काय म्हणजे लोकांचे जे राहतील संबंध असतात, रिलेशन ते चांगले वाढतील. लोकांचे संबंध चांगले वाढतील. शिक्षणामध्ये चांगले शिकले सवरले तर म्हणजे रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे एवढं निश्चित आहे. काय नाव आपलं? माझं नाव चंद्रकांत विठ्ठल मरळ. मी रहिवासी आहे इथला. म्हणजे मी जन्मापासूनच बॉर्न अँड बॉटम मुंबईचाच आहे. आणि मी ह्या मतदारसंघाला खूप जवळून बघितलेले खूप वर्षापासून. भले माझ्या वडिलांपासून असेल, कारण हा बालेकिल्ला जसं तुम्ही बोलला हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहेच पहिल्यापासून, त्यामध्ये शंकाच नाही. पण आता थोडीशी परिस्थिती चेंज व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे, कारण जनरेशन चेंज झालेलं आहे. आणि त्यामध्ये त्यात तुम्ही बोला की ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचं एक चांगलंच म्हणजे 2 भाव एकत्र येणं ह्याचं चांगलीच गोष्ट आहे. आणि थोडंसं मला हे म्हणायचं आहे की BJPला किंवा शिंदे गटाला मतं देणं म्हणजे गुजरातला मतं देण्यासारखं आहे. कारण त्यांचं पहिल्यापासून मुंबईवरती डोळा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्लॅन पहिल्यापासून आहे त्यांचा. आणि जर तसं झालं तर मग आपण एक मराठी माणूस किंवा स्वतःला मराठी मुंबईकर म्हणून घेण्यामध्ये काय अर्थ नाही.
जर त्यासाठी आपल्याला मी म्हणेन की उद्धव किंवा राज ठाकरे एकत्र आलेत, त्यांनी जर मराठी माणसासाठी, मराठी मुलांसाठी पुढे जर भविष्याचं चांगलं काम करत असतील किंवा त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे मुंबईकर म्हणून, तर मला वाटतं की माणसांनी एक मुंबईकर म्हणून किंवा एक मराठी माणसांसाठी त्यांना मतदान करावं, एवढीच एक इच्छा आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून म्हणजे 25-30 वर्षांपासून ठाकरेंच्या हातामध्येच मुंबई आहे. मग अगोदर बाळासाहेब ठाकरे असतील, नंतर उद्धव ठाकरे असतील. तरी देखील मुंबईमधल्या मराठी माणसांवरती अन्याय होतोय असं ठाकरेच म्हणतायत. मग मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर हद्दपार झालेला आहे असं देखील म्हटलं जातंय. पण त्याला जबाबदार देखील तेच लोक आहेत ना. आता पुन्हा एकदा ठाकरे कशासाठी? नाही, बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि आज मी सांगेल की तुम्हाला ठाकरेंबरोबर BJP सरकारमध्ये होती, खूप वर्ष होती. त्यांनी पण त्यांच्या मांडीला मांडी लावून खूप वर्ष सत्तेमध्ये राहिलेले. आज भले ते त्यांना नावं ठेवत असतील की BJPने म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही काम नाही केलं किंवा शिवसेनेने काही नाही काम केलं, पण त्यावर तुम्ही पण होता ना त्यावेळेला. मग तुम्ही का नाही त्यावेळेला आवाज उचलला? तेव्हा पण तुम्ही सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलाच ना. म्हणजे आता एक अशी वेळ भाजप आरोप पण करताय की ठाकरेंनी भ्रष्टाचार केला मुंबईत. केला आहे, पण एवढं आहे की त्यांनी निदान मुंबई तोडण्याची भाषा तर कधी केली नाही. मी एक मराठी माणूस किंवा मराठी मुलगा म्हणून मला एवढंच वाटतं की ज्या महाराष्ट्र स्वातंत्र्य होण्यासाठी किंवा महाराष्ट्राची चळवळ ज्यांनी उभी केली, 105 हुतात्मे त्यामध्ये गेले, त्यांनी जी मुंबई मराठी माणसांसाठी प्राणपणाला लावली, ती मराठी माणसांपासून वेगळी होऊ नये, हेच माझं एक म्हणजे मनापासून इच्छा आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की भले आज आपण विचार करू की ठाकरेंनी काय नाही केलं किंवा पुढे जाऊन राज ठाकरे काय करेल हे कोणाला माहीत नाही, कारण त्यांना आता अजून पूर्ण सत्ता मिळाली नाही किंवा ते नाही आहेत ह्याच्यामध्ये. पण निदान त्यांच्याकडून थोडीफार अपेक्षा तरी ठेवू शकतो की ते निदान मराठी माणसासाठी किंवा मराठी मुलांसाठी पुढे जाऊन काहीतरी करतील, तेवढीच एक इच्छा, बाकी काय नाही. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विभागामध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत इथे धारावीचा आहे. ठीक आहे, आता तुमची सोसायटी झालेली आहे, तुमची बिल्डिंग झालेली आहे, परंतु अजूनही इथे जगातली म्हणजे आशियातली मोठा स्लम, मोठी झोपडपट्टी म्हणून या भागाकडे बघितलं जातं आणि ती आता रिडेव्हलप करण्यासाठी अदानीला दिली जाते. ठाकरेंकडून असा आरोप केला जातोय की अदानीला धारावी दिली गेलेली आहे आणि आता जर पुन्हा भाजपची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये तर संपूर्ण मुंबईच अदानीला दिली जाईल. तर हा जो प्रचार आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ही भीती जी मतदारांमध्ये घातली जाते, त्यावर काय सांगाल? नाही, तसं बघायला गेलं तुम्ही तर काही दिवसांनी मला वाटतं मुंबईचं नाव अदानी सिटी म्हणून होऊन जाईल. कारण फक्त धारावीचाच विषय नाही आहे. आज तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये अदानी लाईट पुरवते, अदानीचं एअरपोर्ट आहे, अदानी पोर्ट आहे. आता जिकडे जाईल तिकडे अदानी आणि अदानीच आहे. कारण मी असं नाही म्हणत की उद्धव ठाकरे त्यांना नावं ठेवतात, कारण ते ह्या सरकारमध्ये नाही आहेत म्हणून भले त्यांना ते नावं ठेवत असतील की, पण ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी सर्व पक्ष सामील झालेले आहेत. अदानीला एकमताने त्यांना ही जागा द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरे जरी उद्या सरकारमध्ये आले तरी ती अदानीच्या घशात जाईल ह्याच्यामध्ये काही संशय नाही. आणि हे ठरलेलं आहे, हे पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि हे केंद्रातूनच ठरून आलेलं आहे की अदानीला ही जागा द्यायची, मोक्याची जागा आहे. आज धारावीसारखी जागा म्हणजे तुम्ही बघताल की भले धारावीला आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून जरी संबोधित केलं असलं तरी पण आज धारावीमध्ये एवढे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत जी पूर्ण मुंबईची हे गरज भागवतात. धारावी एक सेंट्रल लाईन्स आहे, जिथून तुम्हाला सेंट्रल लाईन जवळ आहे, वेस्टर्न लाईन जवळ आहे, हार्बर लाईन जवळ आहे. आणि अशी जागा, मोक्याची जागा एका कोणाच्याही संमतीने कोणाच्याही बिल्डरला दिली जात नाही. त्यासाठी ही केंद्रात सर्व पक्ष आहे आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर सर्वांनी त्यांना संमती दिलेलीच आहे आणि ते 100% ते जाणं आहे, त्यामध्ये काय हे नाही. फक्त आमची हीच इच्छा आहे की आम्ही जिथे राहतो आहे तिथे आम्हाला आमची घरं मिळावीत, आम्हाला 500 स्क्वेअर फूटचं घर मिळावं ही आमची इच्छा आहे. कारण आम्ही इथले आमची जन्म इथे झालेला, त्यामुळे असं वाटतं की आता भले आम्ही थोडेफार चांगल्या कंपनीत कामाला आहे, चांगला पगार आहे, आम्ही असं वाटतं की आम्हाला कुठेतरी बाहेर जावं, पण कुठेतरी आमची नाळ ह्याच्यावरच जुळलेली आहे. भले आम्हाला
बोलत असेल तुम्ही धारावीत राहता, त्यामुळे आम्हाला त्याचं काय वाटत नाही, आम्हाला त्याचा अभिमानच आहे, कारण आम्ही इथे राहतो, आम्हाला माहिती आहे धारावी काय आहे. आणि आमची तीच इच्छा आहे की आम्हाला इथेच आम्ही जिथे राहतो तिथेच आम्हाला 500 स्क्वेअर फूटचं घर मिळावं. आणि त्यासाठी जर कुठला पक्ष मदत करत असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करू. हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे महापालिका निवडणुकीमध्ये, धारावी रिडेव्हलपमेंटचा? नाही, तसा महत्त्वाचा तर आहेच, पण मी सांगेल की तुम्हाला काही माणसं राजकीय पक्षाच्या प्रबोधनाला बळी पडतात आणि क्षणिक सुखासाठी किंवा क्षणिक पैशासाठी त्या गोष्टी काही विसरून जातात. पण खरं तर धारावीकरांनी मनापासून जर विचार केला की आपण जिथे राहतो तिथेच आपल्याला राहण्याची संधी जर मिळाली, मुंबईच्या मध्यभागी जो मुंबईचा हार्ट आहे त्यामध्ये आपल्याला राहायची जागा मिळाली, तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणी नाही. त्यामुळे मी धारावीकरांना पण तेच आवाहन करेल की कुठल्याही पक्षाच्या प्रबोधनाला बळी न पडता तुम्ही मुंबईसाठी किंवा जिथे आपण राहतो त्या राहत्या जागेसाठी आपण एकजूट व्हावं आणि त्यातून आपल्याला काही ना काहीतरी पुढे जाऊन होईल, हे एक पॉझिटिव्ह विचार करून आपण जर पुढे झालो तर होईल असं मला वाटतं. बाकी प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्यांनी आपल्या विचाराप्रमाणे राहावं. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल. थँक्यू. माझं शोभा कोळी, राहायला इथेच? इथे धारावी कोळीवाडाच. आणि आमची तर इच्छा हीच आहे कोणीतरी यावं, पण जे तुम्हाला आमच्यासारखे साधारण लोक निवडून देतात, पण तुम्ही कार्य पण करा, मध्येच टाकून नाही जायचं असं. आणि हमेशा देवाच्या भयामध्ये राहा. देव जो सर्वसमर्थ आहे, जो येशू ख्रिस्त, त्यांनी जगावर एवढी प्रीती केली की आपल्या एकुलते एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही. याचा अर्थ की जो येशूला धरून देवाला घाबरून जो कार्य करतो ना, त्याला देव सफलता देतो. आपल्या स्वार्थासाठी नाही करायचं. नाही, पण हे आत्ताचे जे राजकारण आहे आता सध्या जे चालू आहे महानगरपालिकेमध्ये, मग ठाकरे बंधू एका बाजूला आहेत, काँग्रेस आहे, शिवसेना म्हणजे शिंदेची सेना आहे, भाजप आहे, तर ह्यापैकी कोण यावं, कोण चांगलं आहे असं वाटतं आपल्याला? माझं तर हेच आहे उत्तर की ज्यांनी पण यावं त्यांनी चांगलं काम करा. शिवसेना असो, काँग्रेस असो, भाजप असो, कोणीतरी पण चांगलं काम करा. चांगलं काम करणार आहे. आता म्हणजे आता क्रिसमस साजरा झाला 25 डिसेंबरला. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते प्रकार कमी झाले, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड, ओडिसा या भागामध्ये असं झालं आहे की जे सेलिब्रेशन करत होते क्रिसमसचं त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत. त्यानंतर मारलेलं आहे त्यांना, चर्चवरती हल्ले झालेले. ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? आम्ही हेच बघतो की बघा, देव तर सर्वत्र आहे आणि देव तर एकच आहे. आणि म्हणजे काय की देव आमचेसारखे लोक जे विश्वास आहे, येशूवर विश्वास ठेवतात, ते धर्म परिवर्तन नाही करत, जीवन परिवर्तन होतं. पण लोकांना समज काय येते, आता जसे किती आजारी लोक बरे झालेत, जे वेशणार होते ते लोक सुधारले, आपला परिवार चांगला चालवतात. त्या लोकांनी धर्म परिवर्तन नाही केलं, फक्त स्वीकार केला देवाचा. हां, आणि आमचे ख्रिस्ती लोक धर्म परिवर्तन नाही करत, जीवन बदलतं. जेव्हा माझा नवरा दारू पित होता, तो वाचला, दारूच्या व्यसनापासून सुधारला, हे फक्त त्याचं परिवर्तन झालं आहे. त्याला आम्ही लोक सांगत नाही की धर्म बदला तुम्ही, असं कायच सांगत नाही. जो देव आहे तो त्यांचं परिवर्तन करतो, मग त्या मार्गावर चालतात. आणि जे आमचं शास्त्र आहे, जे वचन आहे, पवित्र शास्त्र आहे, त्या वचनाप्रमाणे चालतात. त्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. नाही, पण मोदीजी एका बाजूला चर्चमध्ये जातात, आशीर्वाद घेतात, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक जे आहेत ते अशा पद्धतीने ख्रिश्चन धर्मीयांवरती अन्याय करतात किंवा चर्चवरती हल्ले करतायत. जे सेलिब्रेशन होत आहेत त्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. हा दुटप्पीपणा वाटत नाही का भाजपचा? हां, तो दोन्ही टप्पे आहे. मग आम्ही त्यांना काय नाही बोलू शकतो. आम्ही फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो, त्यांना आशीर्वाद देऊ शकतो. पुढे देव बघेल, ते कसे वागतात, काय करतात ते त्यांनाच माहीत. मग आम्ही त्यांचा जाब नाही विचारणार किंवा आम्ही त्यांना ठोस असं त्यांचं शर्ट धरून नाही विचारणार की तुम्ही कशाला आमच्या लोकांना मारता. ख्रिस्ती काय करतो आम्ही नाचतो, सेलिब्रेशन करतो, ते देवाचं वचन आहे त्याप्रमाणेच चालतो आम्ही. दुसरं आम्ही काही करत नाही. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल.